नमस्कार. प्रभाग क्रमांक 25चे उमेदवार आत्ता मला इथे प्रचार करताना सापडलेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. नमस्कार ताई. आपणच उमेदवार आहात का? काय नाव आपलं? माझं सौ शीतल राहुल पायगुडे. प्रभाग क्रमांक 25 क मधून शरदचंद्र पवार या गटातून उभी आहे. माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. तुम्ही समाजसेवेमध्ये दोघं सक्रिय दिसताय. हो. नक्की. हो. आजपर्यंत काय काय कामं केली प्रभागामध्ये आणि तुमचं काय विजन आहे? म्हणजे आतापर्यंत काय जनतेची सेवा केली? जनतेची सेवा म्हणाल तर गेले 27 वर्ष आम्ही रुग्ण व वृद्ध लोकांसाठी वृद्धाश्रम चालवतो सिंहगड पायथ्याच्या इथे. अच्छा. त्याचबरोबरला आपल्या प्रभागात म्हणाल तर निःशुल्क भाडेतत्वावरचं वृद्ध व रुग्ण उपयोगी ज्या वस्तू असतात त्याचं आपण दालन सुरू केलेलं आहे. गेले 5 वर्ष होऊन गेले त्याला. त्याचबरोबरला अनेक ज्याला आपल्याला आपण कोविड काळामध्ये घरोघरी जाऊन आपण लसीकरण केलेलं आहे. त्याचबरोबरीला जे आपल्याला रुग्णांना रुग्ण व्हायच्या अगोदर ज्या प्रोटेक्शन घ्यायला लागतं, BP असेल, शुगर असेल, जीवनशैलीमुळे होणारे जे आजार आहेत त्यासाठी आपल्या भागामध्ये आपण अनेक वर्ष मोहीम राबवतो की इथून पुढच्या काळामध्ये आपल्या प्रभाग तरी सुरक्षित राहिलाच पाहिजे आजारांपासून. तुम्हाला समाजसेवा करण्याची अशी आवड कुठून निर्माण झाली का? पूर्वीपासून तुमच्या फॅमिलीमध्ये तसं? अगदी आमच्या आजोबांपासून म्हणजे ज्यावेळेला आजोबा आमचे बबनराव अमृतराव पायगुडे पैलवान होते. त्यांच्यापासून म्हणजे आमच्या कानावर पडतंय की अतिशय वेगळ्या स्वरूपाचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. ज्यावेळेला कधीही पाणपोळी प्रथा पुण्यामध्ये नव्हती त्यावेळेला त्यांनी पाणपोळी सुरू केल्या होत्या. वा, छान. अशा माझी आई लेफ्टनंट प्रतिभाताई पायगुडे, नातू तिकडचं नातू, असं आमचं आईचं बॅकग्राऊंड आहे की त्या मिलिटरीमध्ये गुवाहाटी, आसाम इथे त्यांच्या बदल्या होत्या. मेडिकल लाईनमध्ये ते होते. आता सक्रिय ह्याच्यामध्ये वृद्धाश्रम वगैरे सगळ्यामध्ये पुन्हा तिचा स्वभाव. तुम्हाला तिकीट मिळालंय खरं, पण तुम्हाला पण समाजकार्यात इंटरेस्ट आहे का? तुम्ही यांच्या बरोबरीने काम करता? आहे, मी त्यांच्या बरोबर काम करत असते. आता मग येणाऱ्या काळामध्ये सर समजा तुम्हाला जनतेने तुमच्यावर विश्वास दर्शवला तर तुम्ही प्रभागामध्ये काय विजन घेऊन चालताय? काय काय प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 25 मध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते सुटले पाहिजेत, असं तुमचं काय मत आहे? पहिली गोष्ट आहे की रस्त्याची दुरावस्था जी प्रत्येक वेळेला होतीये. म्हणजे रस्ते एका लाईनीला बनवले जातात आणि त्याची ड्रेनेजची झाकणं जी आहेत ती कायम दुसऱ्यांदा रस्ता बनवूसपर्यंत ती तशीच असतात. फुटपाथ अर्धवट बनवले जातात, नवीन फुटपाथ तोडले जातात, तेच नवीन होतात. पण जे जुना फुटपाथ आहेत त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही आहे. झाडं जी अस्ताव्यस्त वाढलेली असतात पावसाळ्यामध्ये किंवा इतर वेळेला ती अचानकपणे पडतात, त्याचं नियोजनबद्ध कुठलंच कार्यक्रम नाही, त्याची छाटणी होत नाही आहे. हे खूप प्रश्न आहेत. मध्यंतरी आपण बघितलं असेल की माणसं दगावली आहे झाडं पडल्यामुळे. ते नियमित कटिंगच नाही आहे. SP कॉलेजच्या इथं घडलेलं, SP कॉलेजचं आहे, ओंकारेश्वरच्या इथे आहे. अशा आपल्या प्रभागामध्ये खूप गोष्टी घडल्या. मग आता या प्रभागामध्ये तुम्ही विजन काय घेऊन चालणार? तुम्ही आल्यानंतर रस्ते वगैरे सगळे नीट होणार 100%? अगदी अगदी अगदी. मी तुमच्याच प्रभागामध्ये राहतो, लक्षात ठेवा. म्हणजे समजा तुमच्याकडनं कामं होताना नाही दिसते तर मी बोललो तर चालेल ना? म्हणजे आम्हाला परवानगी द्याल ना? अगदी अगदी. सर्वसामान्य जनतेला बोलायचा अधिकार पण देत आहेत बरं का. म्हणजे असं नाहीये की आपण जर त्यांच्याकडनं चुकलं तर बोलायचं नाही. आपल्याला जो फ्रीडम ऑफ स्पीचचा जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत दिलेला आहे तो अधिकार बजावायचा, ते अधिकार ते स्वतःही द्यायला तयार आहेत. पण या भागामध्ये अनेक अजूनही काही समस्या आहेत. इथं जे बरेच स्टुडंट्स वगैरे शिकायला येतात किंवा काय, तर याच्यासाठी तुमचं काय विजन असणार आहे? पहिल्यांदा आपण शासनाकडे मागणी करतोय की त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी, आता पुणे विद्येचं माहेरघर आहे, इकडं सगळ्याकडनं विद्यार्थी इथे येणार साहजिक आहे, पण त्यांच्यासाठी एक सुसज्ज असं आपण पुणे विद्येचं माहेरघर आहे तुम्ही मानता? प्रश्नच नाही. कारण की सध्याचे सत्ताधिकारी ते सांस्कृतिक शहर बनवायच्या मागे लागलेले अगदी अगदी. आणि त्या सांस्कृतिकरणाच्या नावाखाली प्रॉब्लेम असा होतो की बऱ्याच वेळा ट्रॅफिक जॅमिंग आणि आपल्या सगळ्या जो प्रभाग क्रमांक 25 आहे इथं सगळ्यात मोठा कार्यक्रम घडवला जातो आणि सगळीकडचे रस्ते बंद केले जातात. याच्यावर तुम्ही माझ्यासोबत काम कराल का? एनिवे, तुमच्याबरोबर भेटून बोलून खूप छान वाटलं. अजून काय तुमचे विजन्स असेल तर सांगा. पहिल्यांदा अनऑथोराइज जागांमध्ये जे काही हॉस्टेल्स असतील, अभ्यासिका असतील, फार मोठी समस्या आहे. एकीकडे विद्यार्थी आपण घडवतोय कशा करतात तर ती देश सेवा करण्यासाठी, आणि इकडं ते अभ्यास कुठं करतायत तर नंतर जागांमध्ये. हा मोठा प्रश्न आहे.
तर त्यांच्यासाठी पहिल्यांदा त्यांची व्यवस्था नीट मार्गी लावणं गरजेचं आहे. तसंच जैन समाजासाठी त्यांनी हॉस्टेल केलेली आहेत, बरोबर. पण त्या जागेमध्ये ते दुसऱ्या समाजाच्या लोकांना का नाही ठेवून घेत? तुम्ही पक्के राजकारणी दिसताय. कळत न कळत डायरेक्ट एक विषय काढलाय बरं का, पण असो, सगळ्यात बेस्ट विषय काढला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की जे अनधिकृत जागांमध्ये जे काही अभ्यासिका चालू आहेत त्याच्यामुळे पार्किंगच्या समस्या निर्माण होत आहेत, ज्याच्यावर मी मध्यंतरी व्हिडिओ पण पोस्ट केला होता. तो पाहिला का आपण? बरोबर आहे. तो मुद्दा तुम्हाला योग्य वाटतो की नाही वाटतो? अतिशय योग्य आहे. आणि ह्या सगळ्या ज्या अभ्यासिका होतात त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी आज त्या अभ्यासिकेमध्ये 350-400 विद्यार्थी अभ्यास करत होते. 100-150 टू व्हीलर त्यांच्यामुळं रस्त्यावर येतात आणि त्याच्यामुळं ट्रॅफिक जॅमिंग होतं वगैरे, आणि त्याच्यामुळं स्थानिकांना त्याचा त्रास होतो असं तुम्हाला वाटतं? अतिशय त्रास होतोय. सोसायट्यांमध्ये म्हणजे एका रूममध्ये 10 लोक विद्यार्थी राहत आहेत, आणि अशा वेळेला ज्या सोसायटीमध्ये जे काय स्थानिक लोक राहत आहेत, पाण्याचा प्रश्न उद्भवतोय, त्याचबरोबर पार्किंगचा प्रश्न उद्भवतोय. असे अनेक प्रश्न या गोष्टींमध्ये उद्भवत आहेत. अभ्यासिकांमुळे अनॉथोराइज जागांमध्ये, जसं सांगितलं तुमच्या चॅनलवर पण आम्ही बघितलं की अनॉथोराइज जागांमध्ये आम्ही तर आवाज त्यासाठी पहिल्यापासून उठवतोच आहे की हे थोडंसं कमी करा, आणि त्यांची विद्यार्थी जे आपल्या पुण्यामध्ये चांगल्या हेतूने आलेले आहेत, पुढे शिकण्याच्या हेतूने, त्यांचं चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन करा. त्या दिवशी शनिवाराच्या इथे आग लागली होती रमेश डाईंगच्या तिथे. तुम्हाला तिथं मी धावपळ करताना मी बघितलं, त्यावेळेस मी लाईव्ह केलं होतं. तर त्या धावपळीत तुम्ही सहभाग घेतलेला होता. आज त्या एकेका रूममध्ये जसं तुम्ही म्हटलं 10-12 विद्यार्थी आहेत, हे रिस्की भूमिकेमध्ये राहतात असं नाही का तुम्हाला? प्रश्नच नाही ना, हे तर महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे नागरिकांना त्रास होतो हा एक भाग झाला. दुसरा भाग आहे की ते किती त्यांच्या जीवाला धोका आहे. पार्किंगमध्ये खाली अंडरग्राऊंडला तुमचं अभ्यासिका आहे, एका रूममध्ये 10 जण राहत आहेत. त्यानंतर उद्या जर समजा अचानक आग वगैरे लागली तर त्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे असं नाही वाटत तुम्हाला? प्रश्नच नाही, आहेच आहे. त्याच्यासाठी आम्ही याच्यावर काही तुम्ही गाईडलाईन्स तयार करणार? गाईडलाईन तयार व्हायला पाहिजे. त्याचबरोबर आम्ही आमच्या वतीने, राहुल पायगुडे आधार मंचाच्या वतीने, आपण प्रत्येक दुकानामध्ये, अभ्यासिकामध्ये, क्लासेसमध्ये, हॉस्टेल्समध्ये जाऊन, सोसायट्यांमध्ये जाऊन अग्निशमक दलाच्या सहकार्याने आणि आम्ही आमच्या टीम लावून, एजन्सीज लावून आपण अग्नी कशी त्याला प्रबोधन करतोय की कशी लागू नाही आहे, किंवा त्याच्यासाठी जे काही प्रोटेक्शनची मोहीम आपण आखलेली आहे त्याच्यामध्ये सेफ्टी ऑडिट आपण आपल्या भागामध्ये सुरू केलेलं आहे. बरं. तुमचं म्हणजे या निवडणुकीमध्ये ताई तर उमेदवार असून बोलत नाही आहेत, म्हणजे तुम्ही ताईंना भरपूर मदत करणार आहे असं वाटतंय निवडणूक जिंकल्यावर? नक्की एकमेकांना धरून चालणार नक्की? प्रभागाचा सुजलाम सुफलाम नक्की करा. हे होते पायगुडे साहेब, यांच्याबरोबर चर्चा करून खूप छान वाटलं, पण जनता हुशार आहे.